The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी आपल्या मैत्री बुद्ध विहारामध्ये महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीचे औचित्य साधून ग्रंथ वाचनाच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले पूजनीय भिक्खू मंगलबोधीजी, संपूर्ण येनाकरा हडको परिसरातील श्रद्धावंत उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांना बाबासाहेबांचा विचार कळावा, त्यांचं जीवन कार्य कळावं, त्यांचं संघर्षमय जीवन आपल्याला प्रेरणा देत राहावं आणि केवळ नाचून जयंती साजरी न करता ती वाचून साजरी केली जावी, हा एक प्रेरणादायी संदेश आपल्या समाजाला कळावा समजावा, यासाठी म्हणून हा एक स्तुत्य उपक्रम आपण हाती घेतलेला आहे। तेव्हा त्यानुसार आपण धनंजय किराणी लिहिलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा एक ग्रंथ आपणासमोर मी वाचन करीत आहे। त्यातील काहीसा भाग आतापर्यंत झालेला आहे। आपण यापूर्वीच्या भागामध्ये पाहिलं, बाबासाहेबांचं बालपण आणि शिक्षण पाहत असताना बाबासाहेब आनंदराव आणि त्यांचे भाचे बाबासाहेबांच्या वडिलांना भेटण्यासाठी म्हणजे बाल्यवयामध्ये कोरेगावला जाण्यासाठी जेव्हा निघाले, तेव्हा बैलगाडीतून जात असताना बैलगाडीवानाला समजले की ही अस्पृश्य समाजातील मुलं आहेत आणि महार जातीतील मुलं आहेत। तेव्हा त्या गाडीवानाने त्या सर्व लहान मुलांना अगदी कचरा खाली जसा फेकून द्यावा तसं त्या मुलांना खाली त्याने हकललं आणि त्यानंतर पुन्हा मग दुप्पट भाडे देऊ केले असल्या कारणाने मुलं गाडीत बसली आणि जो गाडी मालक होता तो गाडीच्या मागून मागून चालत होता। पुढे टोल नाक्यावरती गाडी पोहोचल्यानंतर मुलांना तहान लागली असल्या कारणाने गाडीवानाकडे त्यांनी पाण्याची मागणी केली, परंतु पाणी मिळणार नाही अशा प्रकारे तो सांगत होता आणि जिथे कुठे मग नाला नाली वगैरे काही दिसेल तर तेव्हा तो सांगत होता की हे घाण पाणी देतो तुम्हाला, अशा प्रकारे तो अपमानित करत होता। आणि नंतरच्या काळामध्ये मग बाबासाहेबांनी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि ह्या साऱ्या विटंबनेचे मूळ आपणास लोक अस्पृश्य लेखतात
ह्यात आहे हे बाल भीमाला हळूहळू उमजू लागले की हे माझ्या बरोबर का होतं, असं आमच्या बरोबरच असं का होतं, आम्ही माणसांसारखी माणसं आहोत, आम्ही लहान लहान आहोत, आम्ही दिसायलाही गोंडस आहोत, आमची कपडे वस्त्रही चांगली आहेत, तरी सुद्धा अशी लोक आमच्या बरोबर का व्यवहार करतात, आम्हाला का दूर लोटतात, याचं जे कारण आहे ते अस्पृश्य आपण आहोत, हेच कारण याचं आहे. हे बाल भीमाला हळूहळू उमजू लागले. अस्पृश्यतेच्या कलंकाचा तो निर्घृण असा परिपाक आहे याची भीमाच्या बालमनाला जाणीव होऊ लागली. ज्या धर्मात राहून आपली अशी विटंबना होते त्या धर्माबद्दल साहजिक त्याला तिरस्कार वाटू लागला. रोपट्याच्या सालीवर कोरलेली अक्षरे झाडाच्या वयाबरोबर वाढत जातात. भीमाच्या मनातील रुजलेली तिरस्काराची ही भावना तशीच दिवसेंदिवस वाढत गेली. असे भीमाचे लहानपणीचे कटू अनुभव आपल्याला इथे समजत आहेत, वाचायला ऐकायला मिळत आहेत. पावलोपावली जेथे तेथे समाजाकडून अवहेलना आणि विटंबनेचे दाहक चटके भीमाला बसू लागले. स्पृश्य हिंदूंच्या ह्या माणुसकी शून्य वागण्यामुळे अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या समाजाला शतकानुशतके जो मनस्ताप हालपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या त्याचेच हे एक भयंकर उदाहरण होते. म्हणजे आपण कल्पना करू शकतो की खरोखर ती परिस्थिती कशी असेल. माणसांसारखी माणसं असताना देखील केवळ अस्पृश्य समाजामध्ये खालच्या जातीमध्ये जन्मले म्हणून, महार जातीमध्ये जन्मले म्हणून या लोकांना, त्यांच्या स्त्रियांना, पुरुषांना, लहान मुलांना देखील या जातीभेदातून, या अस्पृश्यतेच्या छळातून पुढे आणि पुढे जावं लागत होतं आणि पदोपदी त्यांचा अपमान होत होता, त्यांची विटंबना होत होती आणि अशा प्रकारचं भयंकर वातावरण तेव्हा होतं. छोटा भीम इंग्रजी दुसरीत गेला. शाळेत त्याची प्रगती यथातथाच होती. वृत्तीने मात्र तो स्वतंत्र, निर्भीड, धाडसी, हूड नि जिद्दखोर होता. स्वारी हट्टास पेटली म्हणजे मागे म्हणून हटत नसे. थोरपणीही बाबासाहेब म्हणत, माझा स्वभाव पहिल्यापासूनच अति जिद्दी व हट्टी आहे. हे माझ्या सवंगड्यांना ठाऊक होते. एखादी गोष्ट करू नको असे म्हटल्यास मी ती हटकून करणार हे त्यांना माहीत होते. एकदा मुसळधार पाऊस पडत होता. एक शाळा सोबती भीमाला म्हणाला, बघ रे बुवा, पाऊस पडतोय खूप, पावसात तू जाऊ नकोस कसा, उगा चिंब भिजशील. झाले. त्या दिवशी भीम जिद्दीस पेटला म्हणून समजायचे. त्याने आपली बेलबुट्टीची टोपी काढली, दप्तर गुंडाळले आणि आपला भाऊ आनंद ह्याला ते शाळेत घेऊन जावयास सांगितले. बंधूने समजविण्याचा प्रयत्न केला पण तो व्यर्थ ठरला. अंगात सदरा नि कमरेस धोतर त्यावेळचा शाळेत जायचा पोशाख होता. आता परिस्थिती बदलली बघा. शाळेचा ड्रेस असतो, ड्रेस कोड असतो, वेगवेगळ्या शाळेचे वेगवेगळे ड्रेस. जेव्हा पोरांना आपण पाहतो शाळेमधल्या 15 ऑगस्टला, 26 जानेवारीला किंवा एखाद्या रॅलीमध्ये बघा, सगळी विद्यार्थी एकाच ड्रेसमध्ये दिसतात. पण तेव्हा मात्र सदरा नि कमरेस धोतर हा त्यावेळेचा शाळेत जायचा पोशाख होता. तो तसाच ठेवून भीमाची स्वारी मोठ्या विजेत्याच्या ऐटीत ओलीचिंब होऊन शाळेत हजर झाली. अशा प्रकारे ते आठवण सांगितली आहे की बाबासाहेब हट्टी होते, जिद्दी होते आणि त्यामुळे लहानपणी शाळेमध्ये जात असतानाचा त्यांचा पोशाख वगैरे याबद्दलची इथे माहिती दिलेली आहे. भीम दुसरीत असतानाच न्यायमूर्ती माधवराव रानडे कालवश झाले. आता हे माधवराव रानडेचा संदर्भ यापूर्वी तुम्हाला सांगितला. पुण्यामध्ये असताना बाबासाहेबांचे वडील रामजी बाबा आणि रानडे यांचे संबंध होते की महारांनी नोकरी करू नये असा जो निर्णय त्या काळामध्ये सरकारने घेतला होता काही लोकांच्या सांगण्यावरून, त्याला विरोध करण्यासाठी रानडेंकडे रामजी बाबा गेले होते पत्र लिहून घेण्यासाठी, देण्यासाठी. ते आता कालवश झाले. तेव्हा भीम दुसरीत होते. त्या दिवशी भीमाच्या शाळेस सुट्टी मिळाली. रानडे कोण होते, त्यांनी कोणते कार्य केले, त्यांच्या निधनानिमित्त सुट्टी का मिळाली ह्या संबंधी आपणास
गंध वार्ता नव्हती, असे पुढे डॉक्टर आंबेडकरांनी रानड्यांच्या शतसांवत्सरिक उत्सवानिमित्त भरलेल्या एका सभेत म्हटले होते. त्या काळात काही समाज सुधारक होते, अनेक वेगवेगळ्या जातीतले लोक काही समाज सुधारणेचं काम करत होते आणि त्यापैकी रानडे एक होते. ह्याच माध्यमिक शाळेत आंबेडकर नावाचे दुसरे एक ब्राह्मण शिक्षक होते. भीमावर त्यांचे अलोट प्रेम होते. घराबाहेरील सहानुभूती शून्य रखरखीत वाळवंटात किंचित कुठे प्रेमाची हिरवळ सापडावी तसे या दोन ब्राह्मण शिक्षकांच्या प्रेमामुळे भीमाला वाटे. मधल्या सुट्टीत रमत गमत हूडपणा करीत घरी जावयास सापडते, म्हणून भीम घरी जायचा हे या आंबेडकर गुरुजींच्या लक्षात आले. त्यांनी आपुलकीने भीमाला बोलावून त्यांच्या ओंजळीवर वरून भाजी भाकरी टाकावी असा त्यांचा नित्यक्रम असेल. आता याबद्दल बघा, हे जे प्रकरण आहे म्हणजे हे थोडंसं विवादित असल्यासारखं आहे. आंबेडकर मास्तर त्यांनी नाव दिलं याबद्दल म्हणजे पूर्ण काय म्हणू त्याला की असं 100% खात्रीशीर असं कोणी सांगू शकत नाही. कारण बाबासाहेबांचं गाव आंबाडवे होतं. कोणी असं म्हणतं त्या गावावरून त्यांचं ते आडनाव पडलं होतं, तर कोणी म्हणतं की आंबेडकर मास्तर होते, शिक्षक होते आणि ते ब्राह्मण होते आणि त्यांच्याकडून ते नाव पडलेलं आहे. तर त्यामुळे मतभिन्नता आहे, याबद्दल एक वाक्यता नाही आहे. आणि अशा प्रकारे आपण पाहतोय अगदी बाल्यवयामध्ये बाबासाहेबांना अस्पृश्यतेचे चटके अनुभवायला मिळत होते आणि त्यामुळे बाबासाहेब ह्या सगळ्या अनुभवातून शिकत होते की माझा गुन्हा जर कोणता असेल तर तो मी अस्पृश्य समाजामध्ये जन्माला आलो हाच माझा गुन्हा आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारचं जीवन, शालेय जीवनही त्यांचं पुढे आणि पुढे चाललेलं होतं. त्यानंतर साताऱ्याला असताना विद्येनेच मनुष्य आले श्रेष्ठत्व या जगा माझी या वचनावर रामजींची अढळ श्रद्धा होती. ज्ञानाने थोरपणा वाढतो, मन तळपते अशी त्यांची मनोभावना होती. मुलांनी संस्कृत शिकावे, बुद्धिमान व्हावे, पंडित म्हणून नाव मिळवावे अशी सुभेदारांची महत्वाकांक्षा होती. आनंदरावाने संस्कृत शिकावे असे त्यांनी ठरविले, परंतु त्या साताऱ्याच्या माध्यमिक शाळेतील संस्कृतच्या शिक्षकाने निक्षून सांगितले की मी महारांच्या मुलांना संस्कृत शिकविणार नाही. संस्कृत म्हणजे वेद पठणाची गुरुकिल्ली. शूद्रांनी व अतिशूद्रांनी वेदाध्ययन करणे हा घोर अपराध आहे असे शिक्षकाने आवर्जून त्यांना निक्षून सांगितले. परंतु बाबासाहेब पुढे स्वतःच्या कष्टाने संस्कृत भाषा शिकले. हे विशेष म्हणजे शालेय शिक्षण घेत असताना साताऱ्याला बाबासाहेबांच्या वडिलांची इच्छा होती की आमच्या मुलांनी, आमचं धार्मिक परिवार आहे, कुटुंब आहे, तर आम्हालाही संस्कृत जर आली, आमच्या मुलांना जर संस्कृत विषय घेता आला तर मुलं पुढे चालून धर्माचा चांगला अभ्यास करू शकतील. कारण धर्माचा जो काही तत्वज्ञान आहे, अभ्यासक्रम आहे, तो जास्त करून संस्कृतमध्ये होता. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांची, रामजी बाबांची मनीषा होती की भीमाने माझ्या, आनंदाने माझ्या संस्कृत विषय निवडावा. परंतु जेव्हा साताऱ्यातील त्या शाळेतील शिक्षकाला त्यांच्या वडिलांनी बोलून दाखवलं रामजी बाबाने, तेव्हा त्यांनी सांगितलं की महाराजांना संस्कृत शिकता येणार नाही, शूद्रांना आणि अतिशूद्रांना बिलकुल संस्कृत शिकता येणार नाही, अशा प्रकारे शिक्षकाने निक्षून सांगितलं. परंतु पुढे मात्र बाबासाहेब आंबेडकर संस्कृत भाषा शिकले आणि अनेक अभंग, गाथा, श्लोक बाबासाहेबांना मुखोद्गत होत्या, कारण ते प्रकांड पंडित होते. आणि अशा प्रकारे सुभेदारांच्या साताऱ्यातील नोकरीचा काळ संपला. नोकरीला कुठे होते रामजी बाबा? साताऱ्याला होते. म्हणजे लष्करातून सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा त्यांना साताऱ्याला नोकरी मिळाली होती. त्यांचा परिवार मुंबईला होता अगोदर आणि त्यामुळे त्यांच्या नोकरीचा काळ साताऱ्याचा संपला. त्यांनी आपले बिऱ्हाड पुन्हा मुंबईस आणले. परळ विभागातील डबक चाळीत ते राहू लागले. आजही परळ आहे मुंबईमध्ये, तुमच्यासाठी म्हणून सांगतोय.
परळ परिसर आहे, दादरला लागूनच आहे. त्या परळमध्ये डबक चाळीमध्ये बाबासाहेबांच्या वडिलांनी रूम घेतल्या आणि तिथे ते राहू लागले. भीम प्रथम काही दिवस मराठा माध्यमिक शाळेमध्ये जाऊ लागला. सुभेदारांना तो आपल्या जीवनातील एकमेव आशा वाटे. कोण? भीम. कारण हुशार होता, चाणाक्ष होता. तो त्यांच्या आशेचा आसरा आणि अभिमानाचा तारा होता. भीमाच्या परीक्षेतील साध्या यशाने त्यांच्या मनाला समाधान लाभत नसे. कारण आई वडिलांनाच समजते मुलाची क्वालिटी, गुणवत्ता, मुलामध्ये काय आहे, काय नाही, काय कमी आहे, काय जास्त आहे, कोणत्या क्षेत्रामध्ये ती मुलं पुढे जाऊ शकतात, यश संपादन करू शकतात, हे आई वडिलांनी एवढं दुसरं कोणालाही समजू शकत नाही. रामजी बाबा ओळखत होते, बाल भीमाचे गुण ओळखत होते, अभ्यासाबद्दलची गोडीही ओळखत होते आणि त्याच्या बुद्धीची तीक्ष्णता, चाणाक्षपणा आणि त्याची प्रतिभाही ओळखत होते. आणि म्हणून परीक्षांमध्ये जेमतेम जे यश भीमाला येत होतं त्याच्यामध्ये रामजी बाबा काही समाधानी नव्हते. रात्रंदिवस त्यांना त्याच्या उत्कर्षाची तळमळ लागून राहिली होती. त्या तळमळीचा अर्थ भीमाला मुळीच उमगत नसे. भीम म्हणे, मी दरवर्षी परीक्षा बिनधोकपणे उत्तीर्ण होतो, मग माझ्या मागे अभ्यासाचा लकडा वडिलांनी का लावावा? ते लहान वय, शाळेतलं वय आहे, तर तेव्हा त्यांना वाटे की मी प्रत्येक परीक्षेमध्ये पास तर होतो, पण तरी पण माझे वडील माझ्या मागे का लागतात की अभ्यास कर, अजून अभ्यास कर, अजून अभ्यास कर, असं का म्हणून म्हणत असतील? मी पास तर होतो. आता ते एक वय असतं आणि तेवढं काही मॅच्युरिटी नसते, तेवढा काही समजूतदारपणा नसतो, तेवढं काही शहाणपण नसते. आणि म्हणून इथे बाबासाहेब म्हणतात की मला तेव्हा कळायचं नाही की मी जरी परीक्षेमध्ये पास होत होतो तरी माझे वडील मात्र तगादा लावत असायचे किंवा माझ्या मागे लागायचे की अजून चांगले मार्क्स मिळाले पाहिजे, अजून तू जास्त अभ्यास केला पाहिजे, वगैरे वगैरे. ह्या सर्व कळकळीचा परिणाम भीमाच्या जीवनावर अप्रत्यक्षपणे घडून येत होता. त्याच्या ठाई अभ्यासक्रमाबाहेरील वाचनाची आवड उत्पन्न झाली. पुस्तकांचा त्यास हव्यास लागला. त्यासाठी तो हट्ट धरू लागला. जसं जसं वय वाढत होतं, शिक्षणामध्ये जसा पुढे आणि पुढे जात होता एक एक वर्ग, तसं तसा भीमाला आव्हांतर वाचनाची पण आवड लागत होती. बघा, म्हणजे शालेय शिक्षणातील अभ्यासक्रमातील पुस्तकं तर तो वाचतच होता, तो अभ्यास तर तो करतच होता, पण आव्हांतर पुस्तकही आपण वाचली पाहिजे अशा प्रकारची गोडी आणि आवड त्याला लागत होती. तो महत्वाचा ग्रंथ त्याने पाहिला की तो त्याला संग्रहित ठेवावा असे वाटत असे. अभ्यासाकडे दुर्लक्ष करून मुलाने अवांतर पुस्तके वाचणे रामजींना मात्र मुळीच पसंत नव्हते. प्रत्येकाची एक बुद्धी असते बघा, तुमच्या माहितीसाठी सांगतो, आता तुम्ही पण सुज्ञ आहात. कुणाचं डोकं कशात चालते तर कुणाचं डोकं कशात चालत असते बघा. कोणाला काय आवडते तर कुणाला काय आवडते बघा. चांगल्या क्षेत्रातही आणि वाईट क्षेत्रातही बघा, तुम्हाला सांगतो. म्हणजे कोणाला काय आवडेल हे ज्याच्या त्याच्या त्या बुद्धिमत्तेवरती अवलंबून असते बघा. काही काही मुलं हुशार असतात पण अभ्यासात, काही काही मुलं हुशार नसतात पण बाकीच्या गोष्टीमध्ये फार हुशार असतात. काही काही मुलं बाकीच्या गोष्टीमध्ये फार हुशार असतात, अभ्यासामध्ये बिलकुल ढ. काही काही मुलांना अभ्यासातला बिलकुल ते किडा असतात, फार हुशार असतात, पण दुनियादारीचा अभ्यास, व्यवहाराचा अभ्यास मात्र त्यांना काही नसतो. असं होते कधी कधी. बाबासाहेबांच्याही जीवनात असं घडलं. रमाईने, म्हणजे लग्न झाल्यानंतर रमाईने बाबासाहेबांची कधी कधी परीक्षा घेतलेली आहे. बाबासाहेब जे पूर्ण अभ्यासामध्ये तल्लीन होऊन वाचन वगैरे करायचे ना, आणि भरपूर लोकांना भेटायचे, भाषण द्यायचे, लोक कार्यालयामध्ये यायचे, भेटीगाठी व्हायच्या, तर रमाई कधी कधी बाबासाहेबांना म्हणायची की तुम्ही माझे पती आहात तर जरा बाजारात जाऊन या आणि सामान घेऊन या. म्हणजे एक वेळचा प्रसंग सांगितला रमाईने की मग बाबासाहेबांना बाजारात पाठवलं. गेले बाबासाहेब बाजारामध्ये, पण कधी बाजार न केल्यामुळे कशाचा किती भाव असतो आणि कोणत्या भाज्या काय किती घ्यायचं असते हे ठाऊक नसल्यामुळे जे जास्त घ्यायला नाही पाहिजे ते जास्त घेतलं आणि जे कमी घ्यायला पाहिजे ते जास्त घेतलं, जे जास्त घ्यायला पाहिजे ते कमी घेतलं आणि आणून बाजार ठेवला रमाईच्या समोर. रमाईने डोक्यावर हात मारून घेतला
एवढे हुशार म्हणे तुम्ही साहेब तुमच्या अभ्यासाच्या बाबतीमध्ये, आणि मला वाटलं तुम्हाला बाकीची हुशारी असेल, याच्यात ढ आहे म्हणे तुम्ही. म्हणजे असं असते बघा, म्हणजे कोणी कोणत्या क्षेत्रामध्ये फार हुशार आहे म्हणजे सगळ्याच क्षेत्रांमध्ये हुशार असेल असा काही विषय नाही. कोणाचीही गोष्ट घ्या बघा, काही काही लोकांना व्यवहार फार चांगला जमतो पण धम्माचा अभ्यासाचा बिलकुल गंधही नसतो बघा. असं होते कधी कधी, म्हणजे बऱ्याच बाबतीमध्ये. म्हणून इथं असं म्हटलेलं आहे, रामजी बाबांना असं वाटे की माझ्या मुलाने अवांतर दुसरे पुस्तक वगैरे कोणते वाचू नये, फक्त अभ्यास जो आहे शालेय जीवनातील शिक्षणातील तोच करावा. अभ्यासाकडे दुर्लक्ष करून मुलाने अवांतर पुस्तके वाचणे रामजींना मुळीच पसंत नसे. तरी सुद्धा असा हट्ट मुलाने धरला की खिशात पैसे असोत वा नसोत ते तत्काळ काकोटीस मुंडासे मारून पुस्तक आणण्यासाठी निघत. बघा वडील कसे असावेत तर शिक्षणावरही लक्ष असावं. यापूर्वी आपण पाहिलं रामजी बाबाने मुलांना शिक्षणाची गोडी लावलीच तर लावलीच, परंतु धर्माचीही गोडी आणि त्यांच्यावर सुसंस्कार सुद्धा टाकले. आजकालच्या प्रत्येक माता पित्याला मी आपल्या प्रवचनातून नेहमी सांगत असतो की शिक्षणाकडे जेवढं लक्ष असतं मुलांच्या आई वडिलांचं, शिक्षणाकडे जेवढं लक्ष असतं तेवढंच लक्ष त्याच्या सुसंस्काराकडे जर लहानपणापासून दिलं तर पुढे पश्चाताप करण्याची वेळ येत नाही बघा. परंतु आज अशी परिस्थिती आहे बऱ्याच ठिकाणी की मुलं शिकलेले तर आहेत, नोकरी पण आहे, चांगला पगारही आहे, पण मायबापाच्या संदर्भामध्ये परिवाराच्या संदर्भामध्ये जणू काय मी काहीच देणं घेणं लागत नाही अशा प्रकारचा स्वभाव आणि अशा प्रकारचा वर्तन बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते बघा. आणि त्यामुळे म्हटलेलं आहे तिच्या जवळ म्हणजे रामजी बाबा आपल्या मुलाला जे पुस्तक पाहिजे तर जीवाचं रान करीत असत आणि ते पुस्तक त्याला आणून देत असत. ते तडक कांतेकरांकडे दिलेल्या आपल्या मुलीकडे, म्हणजे एक मुलगी कांतेकरांकडे दिली होती बघा तुम्ही. आता हे वडील रामजी बाबा कसे होते, काय म्हणाले, ते तडक कांतेकरांकडे दिलेल्या आपल्या मुलीकडे जायचे, तिच्याकडून उसने पैसे घ्यायचे. लोक आज तर कशासाठी घेत असतील बापा, आणि रामजी बाबा कशासाठी घ्यायचे, पुस्तकांसाठी. हे विशेष आहे तुमच्या माहितीसाठी सांग. लोक घर बांधण्यासाठी घेतील, दागिने घेण्यासाठी घेतील, शेत घेण्यासाठी घेतील, अजून कोणकोणत्या कामासाठी घेतील पैसे वगैरे, उसने वगैरे घ्यायचे समजा नातेवाईकांकडून तर. परंतु रामजी बाबा आपल्या लेकीकडे जेव्हा जायचे तिच्या जवळ पैसे नसले तर तिला दिलेल्या दागिन्यांपैकी एक दागिना उसना आणायचे, तो एका ठराविक मारवाड्याकडे गहाण ठेवायचे. पैसे मिळताच मुलास पाहिजे असलेले पुस्तक विकत घेऊन घरी यायचे. मासिक सेवानिवृत्ती वेतन हाती पडताच दागिना सोडवून न चुकता परत मुलीस करायचा असा त्यांचा परिपाठ असायचा. हे शिकलं पाहिजे बघा, हे शिकण्यासारखं आहे. नको त्या कामासाठी पैसे वगैरे काही मागत नव्हते. आपण जे दागिने करून दिले, आता संबंध चांगले असतील सगळ्याच ठिकाणी, काही सगळ्यांचे संबंध चांगले नसतात बापा. कोणी तर तोंड पाहत नाही एकमेकांचं, बिलकुल मधून काहीच जात नाही. एवढे भांडणं विचारूच नका असतात इकडे तिकडे. परंतु रामजी बाबांचा स्वभाव चांगला होता म्हणून व्याह्यांबरोबर, विणबाई बरोबर किंवा तिकडे आपल्या लेकीच्या जे नातेवाईक आहेत त्यांच्याशी रामजी बाबांचे अत्यंत चांगले संबंध होते. नाही तर कोण दागिने देईल, कोणी कसे दागिने देईल, कोण कसे पैसे देईल. उलट मुलीकडूनच पैसे मागतात आजकाल बघा. मी पाहतो आहे, बातम्या वाचतो किंवा लोक जेव्हा सांगतात की घर बांधण्यासाठी, व्यवसाय करण्यासाठी माहेरून पैसे घेऊन ये, अन्यथा मारझोड करतात बघा. आता काही दिवसांपूर्वी एक बातमी वाचली, सासू अशी नरडीचा घोट घेतला सासूने, दीराने पायावर बसला दीर आणि सासरा सुद्धा, आणि त्या मुलीला असा गळा आवळून मारून टाकलं बघा. घरून पैसे घेऊन ये माहेरून, आम्हाला काही सांगू नको असा तगादा लावला. सुरुवातीच्या काळात ती घेऊन आली, घरची परिस्थिती हालाकीची होती तिच्या माहेरची, त्या मुलीच्या विचारी. आणि कोणत्या मुलीला वाटेल हो पुन्हा 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 आपल्या मायबापाला त्रास द्यावा, आणि ते पैसे आणत नव्हती. शेवटी आपल्याला मारझोड, काही महिला अशा ज्या
असतात, काय म्हणू त्याला, घरंदाज महिला किंवा इज्जतदार महिला ज्या असतात त्या मार खातील पण आई वडिलाला समजू देत नाहीत. बघा, हे पहिल्या काळात घडायचं बापा, आता घडते की नाही ते तुम्ही जाणे. आता काही काही ठिकाणी घडतंय असेल यदा कदाचित, पण पहिल्या, कारण मला काय मागे सांगितलं, मी एक जणाने तर असं सांगितलं, एका आईनं भंतेजी म्हणे सुनबाई आणली, आमच्या काळात आम्ही मार खायचो म्हणे, आणि आता आमची सुनबाई लेकाला मारते म्हणे. काय करावं काही समजत नाही म्हणे बापा, मुकत घरात बसून झोपायचं नाटक करावं लागते म्हणे. तर बघा, अशी पण परिस्थिती आहे. म्हणजे सारखीच परिस्थिती नसते सगळीकडे. म्हणजे घरातल्या एखाद्या त्या स्त्रीवरच अन्याय अत्याचार होतोय असं नाही, होतो बिलकुल, पण कधी कधी पुरुषांवर पण अत्याचार होत असेल. बघा, आम्ही गावामध्ये राहिलो, पाहिलं बघा, काही काही ठिकाणी म्हणजे पुरुषांकडून स्त्रीवर अत्याचार व्हायचा, मारझोड, तिची मानहानी करणं, तिला शिव्या देणं, तिला त्रास करणं, तिला परेशान करणं एकदम. आणि काही काही ठिकाणी माणसाला ठॅके द्यायचे, मारायचे बिलकुल, शिव्या त्याला, घरात कशा जाय बाहेर निघून तू तिकडं तोंड काळं कर म्हणायचे बाप्पा. मला आठवते काही काही ठिकाणी लोक, म्हणजे अशी दोन्हीकडेही परिस्थिती अशी आहे. आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी तर मात्र स्त्री आणि पुरुषा दोघांनाही सांगितलं की अशा भानगडीन असा कार्यक्रम आपल्या मागे लागू नये, आपल्या हाताने आपली इज्जत जाऊ नये, यासाठीचा उपाय कौशल्य म्हणून भगवान बुद्धांनी पती पत्नी असतील किंवा दोन्हीकडच्या लोकांना धम्माचं आचरण करायला सांगितलं. बघा, कारण ज्या घरामध्ये धम्म असेल, ज्या घरामध्ये शील सदाचाराचं वातावरण असेल, तिथे वादविवाद कशाला होतील, तिथे भांडणतंटा होईलच कशाला. आणि त्यामुळे धार्मिकपणा फार महत्वाचा आहे. आणि त्यामुळे रामजी बाबा जे होते, आपल्या लेकीकडे जायचे, जेव्हा बाबासाहेबांना पुस्तक पाहिजे असायचं तेव्हा परिस्थिती हलाखीची होती, पेन्शन जरी मिळत असलं तरी परिवार मोठा होता, पैसे कमी पडायचे, आणि म्हणून लेकीकडे जाऊन दागिना घेऊन यायचे, तो दुकानदाराकडे गहाण ठेवायचे, त्याच्या मोबदल्यात पैसे आले त्याची पुस्तक घ्यायचे, आणि पेन्शन झाल्यावर सर्वात अगोदर जो दागिना दुकानदाराकडे गहाण ठेवला तो सोडवून आणायचे, ते पैसे द्यायचे, दागिना आपल्या लेकीला परत करायचे. अशा प्रकारचा रामजी बाबांचा स्वभाव होता. बघा, आणि मासिक सेवानिवृत्ती वेतन हाती पडताच दागिना सोडवून न चुकता परत मुलीस करायचा असा त्यांचा परिपाठ असे. असा प्रेमळ पिता फार थोड्यांना लाभत असेल असे माझे मन मला ग्वाही देते. माझ्या अल्लड स्वभावामुळे, म्हणजे बाबासाहेबांचे शब्द आहे बघा, बाबासाहेब कृतज्ञता व्यक्त करतात. बघा, मी नेहमी लोकांना प्रवचनातून रिपीट करू सांगतो की बाबासाहेबांच्या वडिलांनी, रामजी बाबांनी, म्हणजे बाबासाहेब म्हणायचे भाषणातून, माझ्या वडिलांनी मला केवळ शिक्षणाचीच गोडी नाही लावली. आजकाल पाहतो आहे काही अपवाद वगळता मायबापाचा फक्त शिक्षणावरच फोकस आहे, पण संस्कार काही दिल्या जात नाही. कधी विहारात नाही, कधी वंदना नाही, कधी पंचशील नाही, काही उपोसत नाही, भंतेजी नाही ना, काहीच माहित नाही. आणि ते पोरगण पोरगी शिकते शिकते शिकते, चांगली नोकरी लागते, चांगलं पॅकेज भेटते, आणि पॅकेज भेटलं की लग्न बिग्न करून दिलं की मग बाल्याची माय 10 बाईच्या 10च्या खोलीत, आणि समाज आणि बाबासाहेबाचा विचार आणि बुद्धाचा विचार गेला म्हणते चुली. म्हणजे सगळे तसे नाही बापा, तुम्ही तर बिलकुलच नाही, तुमच्यासारखं तर कोणीच नाही या जगात. परंतु काही काही लोक बिलकुल असे आहेत की फक्त नोकरीसाठी म्हणून शिक्षणावर फोकस करतात, पण संस्कारापासून मुलांना वंचित ठेवतात. आणि मग तीच मुलं कधी कधी नंतर मायबापाला सुद्धा ओळखत नाहीत, का तर संस्कार द्यायचे विसरले. म्हणून प्रत्येक मायबापाने, मी काल आपल्या PES अभियांत्रिकी महाविद्यालय आहे बाबासाहेबांच्या संस्थेचं, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं, तिथे माझं स्पीच होतं, लेक्चर होतं, व्याख्यान होतं. तिथेही मी त्या मुलांना, सर्व जाती धर्माची मुलं होती, ते मला वाटतं आज टाकलं मी ते लेक्चर, त्याच्यातही सांगितलं की केवळ शिक्षण पुरेसं नाही असे बाबासाहेब म्हणाले, शिक्षणाबरोबर शीलही पाहिजे, नीतिमत्ता पाहिजे. नाही तर बाबासाहेब म्हणाले, शिकलेला माणूस जर त्याच्याकडे नीतिमत्ता नसेल, सदाचार नसेल, तर शिक्षणाच्या जोरावर तो अनेकांना ठकवतो, फसवतो, लुबाडतो आणि वाटोळ करतो, तो समाजाचंही आणि देशाचंही, असे बाबासाहेबांचे शब्द आहे. म्हणून धिक्कार असो अशा शिक्षणाचा, असे बाबासाहेब का म्हणाले, असं शीर्षक दिलेलं बघा. आजच आपल्या दी ग्रेट हॅपीनेस चॅनलवर प्रवचन टाकलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारे बाबासाहेब
कृतज्ञता व्यक्त करतात. बघा हे बाबासाहेबांचे शब्द आहेत. बाबासाहेब म्हणाले रामजी बाबांबद्दल, असा प्रेमळ पिता फार थोड्यांना लाभत असेल असे माझे मन मला ग्वाही देते. माझ्या अल्लड स्वभावामुळे मला त्यावेळी त्यांच्या प्रेमळपणाची किंमत कळली नाही. असं होते, वेळ निघून गेल्यावर किंमत कळते, पण तेव्हा वेळ निघून जाते. बऱ्याचदा असं घडते बघा की माणूस असताना त्यांची किंमत नसते, निघून गेला की मग किंमत केल्या जाते, पण त्या किमतीला मग अर्थ राहत नाही. म्हणून इथे बाबासाहेब स्वतः म्हणाले, अशी माझ्या अल्लड स्वभावामुळे मला त्यावेळी त्यांच्या प्रेमळपणाची किंमत कळली नाही. अशी पुढील आयुष्यात बाबासाहेब आठवण करून गहीवरून जात. बाबासाहेब आपल्या वडिलांची आठवण करून की मी कसा अल्लड होतो, मी कसा हुडबुद्धी होतो, मी कसा जिद्दी होतो, माझ्या वडिलांना कसा त्रास द्यायचो, असं बाबासाहेबांना नंतर मोठं झाल्यावर वाटायचं. कारण म्हणून बाबासाहेब म्हणाले की असे वडील सर्वांनाच मिळत नाहीत, फार थोड्या कमी लोकांना मिळतात. कारण जे पाहिजे ते देणारे मायबाप खरंच सगळ्यांना मिळत नाहीत. तुमच्या माहितीसाठी सांग, आज जे लोक गरीब आहे, बिचारे दीन दुबळे लोक आहे, श्रीमंत झाल्यावर गरिबांकडे कोणी पाहत नाही. तसं भगवान बुद्ध म्हणाले, बाबासाहेबही म्हणाले, आपण मागे वळून पाहणाऱ्यांपैकी असलो पाहिजे. आपण मागे वळून पाहणाऱ्यांपैकी असलो पाहिजे आणि आपलाच विचार करणाऱ्यांपैकी नसलो पाहिजे. आपण स्वार्थी नसलो पाहिजे. आपल्या आजूबाजूला जे दीन दुबळे आहेत, गरीब आहेत, ज्यांना आपली आवश्यकता आहे, आपलं आता पोट भरलाय, तर आपल्या घासातला घास जे म्हणून काही वापरतो त्यातला घास आपण इतरांनाही दिला पाहिजे, गरजवंतांना. आज तुम्हाला सांगतो, एक आपले श्रद्धावान उपासक आहे, परिवार आहे, वाघ परिवार म्हणून आहेत. तिकडे या पूर्ण कोणता परिसर आहे, जटवाडा रोड, तिकडे राहतात. श्रद्धावान आहेत, प्रवचन ऐकतात, दोघंही नवरा बायको, लहान लहान लेकरं आहेत त्यांचे. मला फोन आला सकाळी, भंतेजी म्हणे आम्ही सिटीमध्ये, वंदा मी भंतेची तब्येत वगैरे बरी आहे का? म्हटलं बरी आहे वा. तर आम्ही सिटीमध्ये चाललो म्हणे भंतेजी. म्हटलं तर नाही म्हणे उद्या 14 एप्रिल आहे, तर खरेदी करण्यासाठी चाललो, कपडे घेण्यासाठी चाललो. म्हटलं वा वा, चांगली गोष्ट आहे, मग जा कपडे घेण्यासाठी. तर म्हणे भंतेजी मी यासाठी फोन केला की सारी दुनिया कपडे घेत आहे, जयंती बाबासाहेबांची आहे, तुम्ही तर घरदार सोडलेला आहे नाही का, तर तुम्ही तर चिवर घालता. तर आम्ही दोघा नवरा बायकोने असा विचार केला की बा तुम्ही घरदार सोडलं, धम्माचं काम करताय, आता आमच्याजवळ तर आमचे माय बाप बहीण भाऊ लेकरं बाळ सगळंच आहे नाही का. कोणाला काही घ्यायचं तर ते हट्ट करतात, मग आम्हाला कपडा आम्हाला ड्रेस पाहिजे, आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे सणसुदी आल्यावर. तर आम्ही सकाळी नवरा बायकोने विचार करताना तुमचा विचार केला की बा भंतेजी काम करतात आणि भंतेजी पण आपले फॅमिली मेंबर आहेत नाही का, धम्माचं काम करतात बाबासाहेबाचं. तर भंतेजी तुम्हाला चिवर घ्यायचं आहे आम्हाला, भारीतल्या भारीचं, तर ते चिवर आम्ही तुमच्यासाठी घेतो, ते कुठं भेटते काय वगैरे वगैरे आम्हाला सांगा. तर ते म्हणाले की तुम्ही तुमच्या मनानेच चिवर घ्या, म्हणजे तुम्हाला जे आवडेल ते. तर मी त्यांना म्हटलं बाबा तसं नका, तुम्ही म्हणले तेवढंच आलं. हे रेकॉर्डिंग होत आहे बघा, हे ऐकतात त्यांना मी म्हटलं बा तुम्ही म्हणले मला फार आनंद झाला, ती गोष्ट खरीच आहे. भगवंतानेही सांगितलं की जे उपासक आहेत त्यांनी केवळ म्हणण्यापुरतं नाही, पण खरोखर आपल्या मुलाच्या वयाचे जे भिक्षू असतील, ते शिलवान असतील, विनयधारी असतील, बाबासाहेबांचं काम करत असतील, धम्माचं काम करत असतील, तर केवळ त्यांना मुलासारखं केवळ न मानता, तर मुलाच्या प्रती आपलं जे कर्तव्य पार पाडतो ते त्यांच्या प्रती पार पाडलं पाहिजे. आपल्या वडिलांच्या वयाचे जर भिक्षू असतील तर आपल्या वडिलांच्या प्रती जे कर्तव्य आपण पार पाडतो तर ते भिक्षूच्या प्रती पार पाडलं पाहिजे. आणि म्हणून त्यांना मी म्हटलं बा तुम्ही म्हटले तर खरंच मला फार, आणि तुम्हाला खरंच सांगतो भगवंताच्या बाजूला फार आनंद झाला मला. हे कपडे बिपडे काय, हे चिवर बिवरचं काय नाही, मी 2-3 वर्ष काय 4-5 वर्ष चिवर काही फार हे नाही आहे, म्हणजे चिवर आहे आपल्याकडे. परंतु त्यांनी जे म्हटलं ना तुम्हाला सांगतो खरंच बरं वाटलं. आणि म्हणजे अशी अपेक्षा नसते कोणाकडून, पण जेव्हा कोणी असं काही बोलेल म्हणेल त्यांना मी म्हटलं तेवढं झालं, तुम्ही काय आणू वगैरे नका. नाही म्हणे मी ऑनलाईन पैसे पाठवतो म्हणे तुम्हाला, आताच्या आता 5,000 रुपये ती त्यांनी पाठवले. नको म्हणताना पैसे पाठवले. तुमच्या प्रती मंगल मैत्री वाघ परिवाराच्या प्रती. तुम्ही ऐकत असाल निश्चितपणे. तर असे श्रद्धावान उपासक तयार झाले पाहिजे बघा. केवळ भिकूला नाव ठेवणं, भिकूच्या त्रुट्या काढणं हे तर कोणालाही जमते.
पण ॲक्च्युअलमध्ये त्यांना समजून घेणं, तुम्ही खरंच विचार करा. म्हणजे माझ्याबद्दलच म्हणत नाही आहे मी, जे कोणी भिक्खू आहेत की जे काम करतात, घर दार सोडणं, आपली जवानी जाळणं, ब्रह्मचर्य व्रत पालन करणं, भगवंताने सांगितलेल्या नियमाचं पालन करणं, बाबासाहेबांनी सांगितलेलं काम करणं, आपल्या आरोग्याची काळजी तमा न बाळगता हे सगळं काही करताना मान अपमान सहन करणं, हे काम करणाऱ्या भिक्खूंचे लोक झाले पाहिजे की नाही. म्हणजे फक्त वर्गणी दिली आणि एखाद्या कार्यक्रमात आल्यावर दान दिलं म्हणजे एवढंच कर्तव्य असावं का उपासकांचं. म्हणजे देणाऱ्यांना नाव ठेवत नाही मी आणि इतरांनाही नाव ठेवत नाही, पण जस्ट विषय निघाला म्हणून सांगतो तुम्हाला की आपलं त्याच्या व्यतिरिक्त पण कर्तव्य आहे. केवळ भोजन देणं एवढंच कर्तव्य नाही आहे, सुख दुःख आहे नाही का, हेही कर्तव्य भगवंताने सांगितलं वेगवेगळ्या प्रकारचं. आणि त्यामुळे बघा बाबासाहेबांनी धम्मरथाची जी 4 चाकं सांगितली ना, तर हे 4 चाका अशीच नाही सांगितली फक्त, तर त्यांच्या जबाबदाऱ्या आणि त्यांचे कर्तव्य पण आहेत अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. आणि त्यामुळे हे मला आठवलं म्हणून मी सांगितलं. असे भरपूर उपासक आहेत आपल्या संपर्कात तुमच्यासारखे, आता त्या वाघ परिवारासारखे, त्या दोघा नवरा बायकोंसारखे की जीवाच्या पल्ल्याड प्रेम करणारे. प्रेम म्हणजे फक्त असं काही फक्त बोलून भोजन दान दिलं संपला विषय, दान दिलं 100-500 रुपये, आपल्याला तर पैशाची अपेक्षा नाही आहे आणि पैसे मागतही नाही आपण कोणाला, म्हणजे असं वैयक्तिक कोणाला सांगून. परंतु सांगतो तुम्हाला, देणारे लोक भरपूर आहेत आणि असायला पाहिजे. सर्वांनी तसं तयार झालं पाहिजे, कारण बाबासाहेबांचं काम करायचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींची विशेषत्वाने भिक्खूंची समाजाला गरज आहे. कारण धार्मिकता समाजामध्ये जी निर्माण होते ती कोण धार्मिकता निर्माण करते? भिक्खू निर्माण करतात ना. भिक्षूशिवाय धार्मिकता कशी निर्माण होईल? भगवंताचा धम्म आतापर्यंत जो टिकून आहे तो भिक्खूंमुळे टिकून आहे बघा. म्हणजे उपासकही त्याला बिलकुल, उपासकांचंही योगदान आहे, पण भिक्खूच नसेल तर तुम्ही कल्पना करा कोणाला लोक त्रिवार पंचांग प्रणाम करतील. भगवंताने सुपटीपन्नो भगवतो सावक संगो, उजुपटीपन्नो भगवतो सावक संगो, न्यायपटीपन्नो भगवतो सावक संगो, सामीचीपटीपन्नो भगवतो सावक संगो, इदं चत्तारी पुरुष युगानी अठ्ठपुरुष पुग्गला येस भगवतो सावक संगो, आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजली करणीयो अनुत्तरं पुण्यं खेतं लोकसाती. हे उपासकांबद्दल बोलले का भगवान? कोणाबद्दल बोलले? कोणाची वंदना करत असता? अशी भिक्खू संघाची वंदना करत असता. भगवंताने स्वतः सांगितलं दान देण्यात पात्र भिक्खू संघ आहे, आहुनचार पाहुणचार करण्यास पात्र भिक्खू संघ आहे नाही का. त्यानंतर अंजली करणीय, अंजलीबद्ध वंदन करण्यास पात्र भिक्खू संघ आहे. आणि त्यामुळे भिक्खू काय म्हणजे संघ एकाच भिक्खूचा बनत नाही, तर अनेक भिक्खू जेव्हा एकत्र येतात त्यांचा संघ बनतो आणि संघामध्ये बुद्ध असतात. आणि म्हणून विषय निघाला म्हणून हे सांगितलं तुम्हाला. तर बाबासाहेब म्हणाले असे पिता सर्वांनाच लाभत नाही, मी भाग्यवान आहे, पुण्यवान आहे असं म्हणाले बाबासाहेब की मला रामजी बाबासारखे पिता लाभले. अशी पुढील आयुष्यात बाबासाहेबांनी आठवण करून बाबासाहेब गहिवरत असत. वडिलांची ती भव्य उदार देवा समान मूर्ती डोळ्यासमोर येतात. ते स्पुंदून का रडत ते यावरून चांगले समजते. बाबासाहेबांचे वडील नेमकेच बाबासाहेब अशी उभारी घेत होते तेव्हा गेले बघा. आई 5-6 वर्षाचे होते तेव्हा आई गेली, आईचा आधार गेला. अगदी बाल्यवयामध्ये जेव्हा आईची आवश्यकता होती तेव्हा आई गेली. आणि मुलाचं यश पाहण्यासाठी, मुलाची प्रगती पाहण्यासाठी जी वडिलांना इच्छा असते नाही का, वडिलाचं मन भरून येते बघा. तर वडिलांना जेवढा आनंद होतो मुलगा यशस्वी झाल्यावर, तेवढा दुसऱ्या कोणाला होईल काय? पण मुलाचं यश वैभव पाहण्यासाठी नेमकं बाबासाहेब उभारी घेत होते, यशाकडे भरारी घेत होते. आणि तेव्हा बाबासाहेबांचे वडील मरण पावले बघा. तेव्हा बाबासाहेब बडोद्याला नोकरीला होते बघा. त्याचा एक प्रसंग आहे. बाबासाहेब बडोद्यावरून निघाले, बाबासाहेबांना तार आली, समजलं की रामजी बाबा खाटेवरती आहेत आणि शेवटची घटका मोजत आहेत आणि आपण यावे असं बाबासाहेबांना जेव्हा बोलणं धाडलं तेव्हा बाबासाहेब निघाले. आणि सुरतला स्टेशनवरती, मला वाटतं सुरतच काय, सुरतला स्टेशनवरती मिठाई घेण्यासाठी म्हणून उतरले बाबासाहेब. आणि तेवढ्यात गाडी निघून गेली बघा. ज्या गाडीचं तिकीट काढलं असेल, रिझर्वेशन केलं असेल बाबासाहेबांनी, ती गाडी निघून गेली. आणि नंतर पुन्हा एखाद्या दिवसानंतर गाडी असेल किंवा रात्रीनंतर गाडी असेल, त्या गाडीची वाट पाहत बाबासाहेब थांबले. आणि रामजी बाबांना जेव्हा भेटले तेव्हा रामजी बाबा बाबासाहेबांकडे पाहतात आणि आपले डोळे बंद करतात बघा. कारण बाबासाहेबांमध्ये जीव होता त्यांचा तसा. आणि अशा प्रकारे असं इथं लेखकाने सांगितलं आहे की
पुढील आयुष्यामध्ये बाबासाहेब आपल्या वडिलांची आठवण करून गहिवरत वडिलांची ती भव्य उदार देवा समान मूर्ती डोळ्यांसमोर येताच ते स्पुंदून का रडत ते यावरून चांगलेच समजते. वडिलांनी ग्रंथ आणून दिला की तो वाचता वाचता उशाला घेऊन भीम झोपायचा. फार ग्रंथाची आवड होती. बाबासाहेब म्हणाले, माझं सर्वात जास्त प्रेम जर कोणावर असेल, माझा सखा मित्र जर कोण असेल, मी जीवापाड जर कोणाला जपत असेल, प्रेम करत असेल, तर ते कोणाला? पुस्तकाला, ग्रंथाला, असं बाबासाहेब म्हणाले बघा. आणि म्हणून हे जे राजगृह बंगला बांधला मुंबईमध्ये हिंदू कॉलनीमध्ये दादरला, तर बाबासाहेब म्हणाले, मी तो काही मला राहण्यासाठी बांधला नाही, मला राहण्यासाठी 4 मिनार बिल्डिंग बांधली आहे म्हणाले बाबासाहेब मी. कारण 2 प्लॉट खरेदी केले होते, एकावर 4 मिनार नावाची बिल्डिंग बनवली आणि एकावर राजगृह नावाची बिल्डिंग बनवली. बाबासाहेब म्हणाले, हा राजगृह बंगला जो बांधला मी, मला राहण्यासाठी नाही, माझ्या परिवाराला राहण्यासाठी नाही, तर माझे इथं मी पुस्तकं ठेवेल, माझी लायब्ररी मी इथे काढेल, माझे ग्रंथ मी इथं ठेवेल, मी त्याचं वाचन करत राहील, ते पुस्तक मला दिशा देत राहतील, ते पुस्तक मला प्रेरित करतील, ते पुस्तक मला पुढे आणि पुढे घेऊन जाण्यासाठी मदत करतील, माझ्या सुखदुःखामध्ये मला ते साथ देतील, या परिवर्तनाच्या लढाईमध्ये ते मला साथ देतील. म्हणून माझं पुस्तकांवरती प्रेम आहे. म्हणून इथे म्हटलेलं आहे की जेव्हा बाबासाहेबांचे वडील त्यांना पुस्तक आणून देत, तेव्हा पुस्तक वाचून झालं की पुस्तक वाचता वाचता मग ते उशाला घेऊन झोपत असत. आणि वडिलांनी ग्रंथ आणून दिल्यानंतर असं घडत असे. भीमाला अशी सवयच जडली होती, शेंडीचे चपचपीत चोपडलेले तेल लागून अशा चांगल्या पुस्तकांची बहुधा दुर्दशा झालेली असे. शेंडी ठेवायचा जमाना होता तेव्हा, आणि तेल पतपत लावायचे, पिचपिच लावायची एक सवय होती तेव्हा ते पुस्तकावरती डोकं जर ठेवलं तर सारं तेल त्या पुस्तकावर उतरायचं. तथापि स्वतः पुस्तकांचा संग्रह करावा या आवडीमुळे अमुक पुस्तकात अमक्या ठिकाणी एखादी महत्वाची बाब आहे, ही गोष्ट कोठेही टाचणे वगैरे न लिहिली असतानाही ताबडतोब भीम आठवू शके. एवढी स्मरणशक्ती दांडगी होती बघा. भरमसाठ पुस्तकं होते. 22,000पेक्षा जास्त पुस्तकांचा साठा होता बा तुमच्या माहितीचा. 22,000पेक्षा जास्त पुस्तकांचा साठा होता. कोणत्या कपाटात, कोणत्या रॅकमध्ये, कोणत्या खाण्यामध्ये कोणता ग्रंथ ठेवला, त्या ग्रंथाचा लेखक कोण आहे, त्याचा विषय कोणता आहे, आणि त्या ग्रंथाच्या कोणत्या पानावर कोणता पॉइंट, कोणता मुद्दा, कोणतं प्रकरण आहे, आणि त्यामध्ये कोणतं सेंटेन्स, कोणतं वाक्य आहे, हे बिलकुल कुठल्याही प्रकारचा वेळ न घालविता ते सहज सांगू शकायचे. आणि त्यामुळे त्यांचा अभ्यास हा अत्यंत दांडगा होता. प्रकांड पंडित होते, पुस्तकाचा किडा होते. काही चित्रपटातून सुद्धा दाखवलेला आहे, त्या मालिकेमधून पण दाखवलेला आहे. म्हणतात, लोक सांगतात की सकाळी आणलेलं ताट जेवणाचं संध्याकाळपर्यंत ते बाजूला तसंच राहायचं. त्या अभ्यासातून बाबासाहेब खालची मान घातलेली वर करायची नाही, एवढे तल्लीन. याच्यावरून आपण विचार करू शकतो काय ती एकाग्रता, काय ती विद्वत्ता असेल, काय ते पांडित्य असेल. प्रकांड पांडित्य होतं त्या बाबासाहेबांकडे. आणि म्हणून इथे म्हटलेलं आहे की ही गोष्ट कोठेही टाचणे वगैरे न लिहिली असतानाही ताबडतोब भीम आठवू शके. भूतपूर्व नि विद्यमान राजकारणी विद्वान पुरुष आणि विद्वान राजकारणपटू यांच्या जीवनावरून असा निष्कर्ष काढता येतो की त्यांच्या नेतृत्वाचा आणि कीर्तीचा पाया विद्यार्थी दशेतच अफाट वाचन, गाढ मनन, ऐतिहासिक दृष्टिकोन ह्यावरच उभारलेला असतो. लक्षात तुमच्या. आणि त्यामुळे रानडे, टिळक, सावरकर यांची ठळक उदाहरणे महाराष्ट्रास माहीत आहेत, परंतु त्यात थोडा फरक आहे. या 3 थोर पुरुषांच्या सामाजिक परिस्थितीत नि परंपरेत आणि भीमाच्या परिस्थिती नि परंपरेत मोठे ठसठशीत अंतर आहे. विद्येच्या सागरात नि परंपरेत पाय ठेवूनच वर उल्लेखलेले हे 3 थोर पुरुष जन्मास आले, तर जन्माने कनिष्ठातील कनिष्ठ दर्जा प्राप्त झालेल्या भीमाने शिक्षण घेणे ही गोष्ट भयंकर पातक करण्यासारखी होती. ते प्राप्त करून घेण्याची इच्छा स्वप्नात सुद्धा करणे त्या शक्य नव्हते. आणि अशा प्रकारे
बाबासाहेबांचं बालपणाच्या आठवणी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. आणि नंतर मग थोड्या दिवसांनी भीम एल्फिन्स्टन माध्यमिक शाळेत जाऊ लागला. हे प्रकरण आता पुढे फार मजेशीर आहेत, परंतु तुम्हाला 13 तारखेची आम्ही लाईन दिली होती. आज 13 तारीख आहे, 13 एप्रिल आहे आणि 13 एप्रिलपर्यंत बाबासाहेबांचं बालपण, शिक्षण जे काही आहे किंवा त्यांच्या बालपणीच्या ज्या आठवणी आहे त्याला उजाळा द्यावा, जेणेकरून बाबासाहेबांची आठवण येईल. बघा, आता वाचन करत असताना तुम्ही ऐकताना तुम्ही पण कल्पना विश्वात चालले होतात. बघा, तो जमाना लगेच येतो. बघा, जेव्हा कानाने काही ऐकतो आपण, तेव्हा जे ऐकतो ना त्या विश्वात माणूस चालल्या जातो. मीही वाचन करतोय, तुम्हाला वाचून दाखवतो. जेव्हा जेव्हा वाचतो तेव्हा तेव्हा बाबासाहेब असे समोर उभे राहतात. ते चित्र उभं राहते आणि राहिलं पाहिजे, कारण ती आपल्याला इन्स्पायर करत असते, प्रेरणा देत असते. आणि वाचन केल्याशिवाय, तुमच्या माहितीसाठी सांगतो, वाचन केल्याशिवाय बाबासाहेबांचा त्याग, त्यांचं समर्पण, त्यांचा संघर्ष, त्यांचं जीवन कार्य समजू शकत नाही. बोलताना मी कधी कधी तिखट बोलतो, पण जय भीम करणं हे फार सोपं आहे. बाबासाहेबांचा जय जयकार करणं, जयघोष करणं हे फार सोपं आहे. ते कोणालाही जमते, कोणालाही जमते. बाबासाहेबांची जयंती नाचण्यासाठी साजरी करणं हे कोणालाही जमते, कोण नाही करत. आता आम्ही पाहतो आहे सर्वत्र कार्यक्रम होत आहेत. काही काही ठिकाणी गाण्यांचे कार्यक्रम होतात. काल एका ठिकाणी गाण्याचा कार्यक्रम पाहिला मी. सारे राजकारणी लोक त्या स्टेजवर गाण्याच्या होते. अनेक पक्षाचे लोक तिथे होते, कारण पब्लिक होती ना आपली, तिथे होते. म्हणून ते बॅनर पण लावलेले आहेत. बघा, विविध पक्षांच्या वतीने पण बॅनर लावलेत, फोटो बिटो लावून कोणाकोणाचा. तर हे सांगतो यासाठी की बुद्ध समजून घेण्यासाठी, बाबासाहेब समजून घेण्यासाठी किंवा कोणतेही महापुरुष समजून घेण्यासाठी केवळ त्यांच्या नावाचा जय जयकार करणं पुरेसं नाही आहे, तर त्यांचं जे तत्वज्ञान आहे, त्यांचं जे जीवन कार्य आहे हे आपण अभ्यासलं पाहिजे, ते वाचलं पाहिजे. आणि म्हणून वाचन करणं हे अत्यंत आवश्यक आहे. बाबासाहेब उगीचच म्हणले नाही की तुम्ही वाचन केलं पाहिजे, अभ्यास केलं पाहिजे, तुम्ही ज्ञानी झाले पाहिजे, तुम्ही प्रज्ञावान झाले पाहिजे. सकाळी आज 13 तारखेला प्राचार्य मिलिंद महाविद्यालयाच्या, कला महाविद्यालयाच्या, त्यांनी आम्हाला काही दिवसांपूर्वी निमंत्रण दिलं होतं. काल जसं अभियांत्रिकी महाविद्यालय जे आहे बाबासाहेबांच्या PS सोसायटीचं, तिथे आमचं लेक्चर झालं, काल भोजनदान झालं कॉलेजमध्ये बाबासाहेबांच्या. आणि आज मिलिंद कला महाविद्यालयामध्ये सकाळी 5 वाजता मॅरेथॉनचं आयोजन केलं होतं. बघा, तिथे प्राचार्य मॅडमने 4-6 दिवसांपूर्वी आम्हाला निमंत्रण दिलं होतं. आमच्या हस्ते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम तिथे झाला, उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. त्या कार्यक्रमाला ही आम्ही गेलो, फार आनंद झाला. बघा, मी काल बोलूनही दाखवलं माझ्या प्रवचनामध्ये की ज्या महाविद्यालयामध्ये शिकलो त्या महाविद्यालयामध्ये आज एक अतिथी म्हणून म्हणा, भिक्षू म्हणून म्हणा, तिथे बोलविल्या जाते, तो बहुमान दिल्या जातो. आणि त्यामुळे त्या बाबासाहेबांचं जीवन कार्य, बाबासाहेबांचा विचार हा आपल्या लोकांना समजला पाहिजे. त्यासाठी वाचन करणं फार जरुरी आहे आणि वाचन केलं तरच बाबासाहेब समजतील. म्हणून हा काही 2-4 दिवसांचे एपिसोड भाग तयार केले, ते आपल्या दी ग्रेट हॅपीनेस चॅनलवरती टाकले आपण. आणि खरोखर अनेक ठिकाणावरून कॉल आले की भंतेजी हे फार सुंदर सुरू केलाय उपक्रम, ह्याला कंटिन्यू करा. पण कंटिन्यू करायला बापांना आमच्याकडे वेळ आहे, तुमच्याकडे तर असेल, तो काही विषयच नाही, पण आमच्याकडे त्या काही जास्त वेळ नाही. आणि तुम्हाला सुरू करतानाच सांगितलं होतं की 13 तारखेला आपण 13 तारखेपर्यंत वाचन करू, कारण उद्या तर 14 तारीख आहे. बापा, कशाचा ग्रंथ वाचन, कशाचं प्रवचन, कशाची वंदनान, कशाचं काय, फक्त पहाच आता उद्या. म्हणजे इथलीच गोष्ट करत नाही बापा, वाईट नका मानून घेऊ. लय दुनियेला ओळखतो आम्ही, कधी जिंदगीत तोंड न दाखवलेले, आपले आहेत की नाहीत हे कधी माहीत नसलेले चेहरे उद्या पाहायला भेटतात. पहा, कारण नाचायला भेटते, एन्जॉय करायला भेटते, नाही का. आणि म्हणून विहारात जरी कधी येत नसतील तरी मात्र जयंतीला लोक बरोबर येतात, आणि तेही संध्याकाळी. आता रात्रीला आपण सुरू केलेल्या 13 एप्रिलला बऱ्याच वर्षापासून
13 एप्रिलला रात्री आपण भीम जन्माचं स्वागत करतो, भीम जन्मोत्सव करतो आणि दुसऱ्या दिवशी मग सकाळचा प्रोग्राम असून सायंकाळचाही प्रोग्राम असतो. तेव्हा तुम्हा सर्वांना भीम जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक युग पुरुष होते. त्यांनी आपल्याला हे वैभव प्राप्त व्हावं, हे सुवर्ण दिवस, सोन्याचे दिवस आपल्या वाट्याला यावेत, यासाठी 3 मुलं, मुलगी, पत्नी कुर्बान केली. स्वतःला डायबिटीज असताना, बीपीचा त्रास असताना, शुगरचा त्रास असताना, गुडघा फ्रॅक्चर झालेला असताना आणि प्रचंड डोकेदुखीचा त्रास असताना जीवाची पर्वा न करता आपलं जीवन हे आपलं भवितव्य उज्ज्वल व्हावं, आपल्या लेकरा बाळांना चांगले दिवस पाहायला मिळावेत, समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी म्हणून त्यांनी प्रचंड मेहनत घेतली, प्रचंड त्याग केला. त्या त्यागाची आपण जाणीव ठेवून जयंती साजरी केली पाहिजे. आणि त्यामुळे तुम्हा सर्व माता भगिनी, तरुण बांधव, तरुण भगिनी यांना या 134व्या भीम जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्या महामानवाला मी विनम्र अभिवादन करतो. नमो बुद्धाय, जय भीम. भवतो सब मंगलं रक्षन्तो सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. जय भीम. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.